महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक चेहरे दिसतात, अनेक नावं रोज ऐकू येतात. पण काही व्यक्ती अशा असतात ज्या समोर येत नाहीत, तरीही त्यांच्या निर्णयांचा आणि विचारांचा प्रभाव थेट सत्तेच्या केंद्रावर पडलेला असतो. अशीच एक व्यक्ती म्हणजे नरेश अरोरा. नमस्कार, मी रवी. तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. हा नेता नाही, हा आमदार नाही, हा मंत्री नाही, पण तरीही अजित पवारांच्या राजकीय प्रवासात आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडींमध्ये नरेश अरोरा यांचं नाव सातत्याने आपल्या वर्तुळात चर्चेत राहिलं आहे. ही गोष्ट एका दिवसात घडलेली नाही, तर अनेक वर्षाच्या प्रक्रियेतून तयार झालेली आहे. नरेश अरोरा हे मूळचे राजकीय रणनीतिकार आहेत. त्यांनी पारंपरिक राजकारणातून नव्हे, तर डिजिटल मीडिया, ब्रँडिंग, इमेज मॅनेजमेंट आणि निवडणूक प्रचारांच्या आधुनिक पद्धतीमधून राजकारणात प्रवेश केला. ज्या काळात राजकारण म्हणजे शाखा, बैठका, कार्यकर्ता, झेंडे आणि घोषणा असायच्या, त्या काळात अरोरा यांनी राजकारणाकडे डेटा, इमेज आणि परसेप्शन या दृष्टीने पाहायला सुरुवात केली. त्यांचा अभ्यास हा नेता लोकांच्या मनात कसा दिसतो, तो कसा मांडला जातो आणि जनतेपर्यंत कोणता संदेश जातो यावर केंद्रित होता. अजित पवार हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रभावशाली आणि ताकदवार नेते म्हणून ओळखले जात होते. निर्णय क्षमता, प्रशासनावर पकड आणि थेट बोलण्याची शैली ही त्यांची ओळख होती. मात्र याच गुणांमुळे त्यांची प्रतिमा अनेकदा कठोर, आक्रमक आणि वादग्रस्त अशी रंगवली जात होती. ही प्रतिमा बदलण्याची गरज आहे, असं अरोरा यांच्या रणनीतीतून पुढे आलं. इथेच अजित पवार आणि नरेश अरोरा यांचं विचारधारा एकत्र येते. नरेश अरोरा यांनी दिलेलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं सजेशन म्हणजे अजित पवार यांना फक्त पक्षाचा नेता न ठेवता एक स्वतंत्र राजकीय ब्रँड म्हणून उभं करणं. पक्ष हा मागे आणि नेता हा पुढे अशी मांडणी हळूहळू सुरू झाली. पोस्टर, व्हिडिओ, भाषणांचे तुकडे, सोशल मीडियावरील मजकूर सगळं काही अजित पवार या व्यक्तीभोवती केंद्रित झालं. नरेश अरोरा यांनी दिलेलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं सजेशन म्हणजे अजित पवार यांना फक्त पक्षाचा नेता न ठेवता एक स्वतंत्र राजकीय ब्रँड म्हणून उभं करणं. पक्ष हा मागे आणि नेता हा पुढे अशी मांडणी हळूहळू सुरू झाली. पोस्टर, व्हिडिओ, भाषणांचे तुकडे आणि सोशल मीडियावरील मजकूर सगळं काही अजित पवार या व्यक्तीभोवती केंद्रित झालं. यामुळे शहरातील तरुण, मध्यमवर्गीय आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मतदारांमध्ये अजित पवारांची प्रतिमा अधिक ठळक झाली. ही रणनीती मीडिया आणि शहरी मतदारांमध्ये यशस्वी ठरली. पण याच वेळी पक्षाच्या पारंपरिक कार्यकर्त्यांमध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली. कारण अनेक वर्षे पक्षासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्यांना असं वाटू लागलं की पक्षामागे एकाच व्यक्तीला जास्त महत्त्व दिलं जात आहे. नेतृत्व मोठं होतं, पण कार्यकर्त्यांचा सहभाग कमी होत चालला होता. यानंतर नरेश अरोरा यांची दुसरी महत्त्वाची भूमिका सोशल मीडिया नियंत्रणाशी संबंधित होती. त्यांनी स्पष्टपणे सुचवलं की सोशल मीडियावर कोण काय बोलतो, काय पोस्ट करतो हे नियंत्रण असायला हवं. यासाठी ठराविक स्क्रिप्ट, ठराविक शब्द, ठराविक हॅशटॅग आणि अधिकृत डिजिटल टीम तयार करण्यात आली. यामुळे संदेश एकसारखा आणि प्रभावी गेला, पण स्थानिक कार्यकर्त्यांचा स्वतःचा आवाज दबला गेला. पूर्वी कार्यकर्ता स्वतःच्या शब्दात नेत्यांचा समर्थन करायचा, स्वतःची भूमिका मांडायचा. आता मात्र तो फक्त तयार केलेला मजकूर शेअर करणारा बनला आहे. यामुळे अनेक कार्यकर्त्यांना असं वाटू लागलं आहे की आपण निर्णय प्रक्रियेचा भाग नाही, तर फक्त आदेश पाळणारे घटक आहेत. ही भावना हळूहळू खोलवर रुजत गेली. तिसरी मोठी रणनीती म्हणजे निष्ठेपेक्षा परफॉर्मन्सला प्राधान्य देणं. जो मीडिया हाताळू शकतो, कॅमेरासमोर प्रभावी बोलू शकतो, सोशल मीडियावर सक्रिय आहे, अशा लोकांना पुढे आणण्याचा निर्णय झाला. यामुळे अनेक जुने, अनुभवी पण माध्यमापासून दूर असलेले कार्यकर्ते बाजूला पडले. त्यांनी केलेलं काम, त्यांची निष्ठा आणि त्याग दुर्लक्षित झाल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली. ही रणनीती आधुनिक राजकारणासाठी योग्य वाटत असली तरी ग्रामीण आणि सहकारी संस्थांवर आधारित राजकारणात यांचा उलटा परिणाम झाला. कारण तिथे भावनिक नातं, ओळख आणि विश्वास हे फार महत्त्वाचे असतात. जेव्हा कार्यकर्त्यांना वाटलं की आपल्याला विचारलं जात नाही, तेव्हा त्याची ऊर्जा कमी होते आणि पक्षाची असलेली बांधिलकी कमजोर होते. यानंतर निर्णय घेण्याची पद्धतही बदलते. नरेश अरोरा यांच्या सल्ल्याने जलद निर्णय, कमी चर्चा आणि थेट अंमलबजावणी यावर भर देण्यात आला. यामुळे प्रशासनिक पातळीवर काम वेगाने झालं, पण तालुका आणि जिल्हा पातळीवर कार्यकर्त्यांचा सहभाग आणि कमी झाला. अनेक निर्णय वरून लादले जाण्याची भावना निर्माण झाली. हळूहळू पक्षात एक कुजबूज सुरू झाली. बाहेरचा माणूस पक्ष चालवतोय का अशी चर्चा होऊ लागली. कार्यकर्ते संभ्रमात पडले.
काही निष्क्रिय झाले, काही दूर गेले, तर काही फक्त नावापुरते राहिले. अजित पवारांची प्रतिमा मोठी होत गेली, पण त्यांच्या आजूबाजूचं वर्तुळ अधिक केंद्रित आणि मर्यादित होत गेलं. अशा परिस्थितीत अचानक अजित पवार यांचं निधन झालं आणि संपूर्ण राजकीय समीकरण हादरून गेलं. हा फक्त एक भावनिक धक्का नव्हता, तर पक्षाच्या अस्तित्वासाठी आणि भविष्यासाठी मोठा प्रश्न होता. नेतृत्व कोण करणार, सत्ता कशी सांभाळायची आणि कार्यकर्त्यांना एकत्र कसं ठेवायचं, हे सगळे प्रश्न एकाच वेळी उभे राहिले. याच टप्प्यावर नरेश अरोरा यांची भूमिका पुन्हा महत्वाची ठरली. त्यांनी थेट निर्णय घेतला नाही, पण त्यांनी दिशा दाखवण्याचं काम केलं. स्थैर्य दाखवणं, वारसा टिकवणं आणि सत्तेचा प्रवाह खंडित होऊ न देणं ही रणनीती पुढे आणली. या प्रक्रियेत सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे आलं. सुनेत्रा पवार या आतापर्यंत राजकारणाच्या मुख्य प्रवाहात नव्हत्या, पण त्या पवार कुटुंबाचं प्रतिनिधित्व करत होत्या. त्यांच्या नावामुळे पक्षात एक प्रकारचं स्थैर्य आणि भावनिक आधार निर्माण होऊ शकतो असा विचार पुढे आला. नरेश अरोरा यांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेण्याची मानसिक तयारी करण्यात आली आणि सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्या. हा निर्णय अनेक कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक होता, तर काहींसाठी अपरिहार्य, कारण त्या क्षणी पक्षाला भावनिक आणि राजकीय दोन्ही पातळीवर स्थैर्याची गरज होती. मात्र यामुळे कार्यकर्त्यांमधील दरी पूर्णपणे भरली गेली असं मात्र मानता येत नाही. यानंतर पार्थ पवार यांचं नाव पुढे आलं. तरुण चेहरा, नव्या पिढीचं प्रतिनिधित्व आणि राजकीय वारसदार अशी त्यांची ओळख निर्माण करण्यात आली. हे देखील ब्रँड कंटिन्युइटीची रणनीती होती. नेतृत्व बदललं, पण कुटुंबानी सत्ता यांचा धागा तुटू नये हा मुख्य उद्देश होता. आज परिस्थिती अशी आहे की नरेश अरोरा त्यांच्या रणनीतीमुळे अजित पवार आणि त्यांच्याशी संबंधित राजकीय प्रवाहाला मीडिया आणि सत्तेच्या पातळीवर यश मिळालं. प्रतिमा मजबूत झाली, निर्णयक्षम नेतृत्वाचा संदेश गेला आणि शहरी मतदारांमध्ये प्रभाव वाढला. पण याच वेळी पारंपरिक कार्यकर्त्यांमध्ये असलेली अस्वस्थता, नाराजी आणि दुरावा ही वास्तव आहे. राजकारण हे फक्त रणनीती आणि गणितावर चालत नाही, ते माणसावर, नात्यावर आणि विश्वासावर उभं असतं. नरेश अरोरा हे खलनायक नाहीत, हे त्यांच्या कामात तज्ज्ञ आहेत. पण जेव्हा रणनीतीमध्ये माणसं मागे पडतात, तेव्हा त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागतात. आज महाराष्ट्राचं राजकारण अशाच एका वळणावर उभं आहे, जिथे प्रतिमा मोठी आहे, पण कार्यकर्त्यांची भावना जपणं ही पुढची मोठी कसोटी आहे. पुढचा काळ सांगेल की ही दरी भरून निघेल की अजून वाढत जाईल. पण नरेश अरोरा त्यांच्या रणनीतीने अजित पवारांच्या राजकारणाला दिलेला आकार आणि त्यातून झालेला बदल हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नक्कीच नोंदवले जातील. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.